ना उकड बनवायचं टेन्शन आणि नाही सारण बनवायची धडपड. सोपे आणि सुबक, त्याचबरोबर 5 मिनिटात तयार होणारे आपले ओरिओ बिस्किटपासून बनणारे मोदक बनवून तयार आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरू करूयात. इथे मी 2 ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत. आता या बिस्किटापासून मोदक बनवायचे आहेत, त्यामुळे पहिल्यांदा बिस्किट फोडून घेऊयात आणि ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीनं मी दोन्ही बिस्किट डिशमध्ये काढून घेत आहे. आता सर्व बिस्किटची क्रीम एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तर चाकूच्या सहाय्यानं मी इथे सर्वच बिस्किटांची क्रीम ही एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तर तुम्हाला तिथे दिसतच असेल, मी पूर्ण चाकूने ही क्रीम एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे फक्त ही बिस्किटं शिल्लक राहिलेली आहेत. आता ती एका मिक्सर जारमध्ये टाकून त्याची बारीक फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी सर्व बिस्किटं मिक्सर जारमध्ये टाकून त्याची बारीक फाईन अशी पेस्ट बनवून घेत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की खूप छान बारीक अशी फाईन पेस्ट बनवून तयार आहे. आता हे बारीक फाईन केलेलं मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर हे मिश्रण पूर्णतः हाताने या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते चाळणीने चाळूनही घेऊ शकता. त्याचबरोबर मी इथे थोडेसे कोमट दूध घेतलेले आहे. आता हे दुधाने छान मिश्रण आपण एकजीव होईपर्यंत मळून घेऊयात. तर या मिश्रणामध्ये अगदी 2 ते 3 चमचे दूध टाकून या प्रकारे मिश्रण छान मळून एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मळताना जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, अशा पद्धतीने हे मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मोदकाचा साचा घेऊन त्याला छान थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. मोदकाच्या साच्याला थोडे तेल लावल्यानंतर एक छोटासा गोळा घेऊन त्याची बारीक अशी लोई करून घेऊन ती मोदकाच्या साच्यामध्ये भरायची आहे. तर या प्रकारे त्या साच्यामध्ये ही लोई भरल्यानंतर आतल्या बाजूने असे छान त्याला बारीक असे छिद्र करून घ्यायचे आहे आणि त्या छिद्रामध्ये आपण जी क्रीम एका बाउलमध्ये काढली होती ती क्रीम त्यामध्ये भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पिठाच्या लोईने हा मोदक आपला पॅक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला मोदक बनवून तयार होतो. तर तुम्ही बघू शकता, आता मी या ठिकाणी आपला मोदक तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीनं आपला छान असा अट्रॅक्टिव्ह आणि सुबक असा मोदक बनवून तयार आहे. वाव, किती सुंदर असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला दिसतच असेल, अशाच प्रकारे तुम्हीही अतिशय सुंदर असा मोदक बनवू शकता. चला तर मग आणखी एक मोदक तुम्हाला या साच्यातून बनवून दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान मोदक तयार होतात आहे. असेच अट्रॅक्टिव्ह आणि सुबक मोदक बनवायचे असतील तर एकदा ओरिओच्या बिस्किटचे मोदक नक्की ट्राय करा आणि खूप छान दिसत आहेत. चला तर मग आपण आता हे मोदक एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. तर तुम्हाला दिसतच असेल, गणपती बाप्पासाठी स्पेशल असे मोदक बनवून तयार आहे. चला तर मग माझ्या पद्धतीनं असे ओरिओच्या बिस्किटचे मोदक एकदा नक्की बनवून बघा. त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एकदा आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.